पहिलाच बॉल निलेश मानेचा, तेज आणि तर्रार. पंचांना प्रश्न विचारले जरूर, परंतु हा बॉल भरपूर चांगला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. वैभव आपण पाहतोय स्ट्रायकन वरती, वैभवला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकन वरती नयन आहे. निलेश माने. पहिलाच बॉल जर का आपण पाहिलं तर भरपूर वेगवान होता. फुलटॉस बॉल, फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक धावतील एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं गॅदर आपण पाहतोय. 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण केल्या. 2 धावेनी धावफलकावरती हालचाल चालू झाली. 2 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ. पहिलं षटक पॉवर प्लेचं P1चं प्रगतीपथावरती पाहत असतात. निलेश माने बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हो, आणखीन एक चांगला बॉल. तिथे चुकी होते, सॅम कडून चुकी झाली आहे. भरपूर वेगाने बॉल आला होता, भरपूर वेग होता, तिथे चुकी झाली. शप्पल होऊन खेळायचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. उजवी एसटी सोडून जाणारा बाहेरचा हा बॉल पंचांनी इथे नाकारला. एसटीचा व्हाईट बॉल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये, एक सिंगल मिळेल. दोन बॉलचा खेळ इथे बाकी आहे. वैभव पाहतोय आपण स्ट्रायकिंग वरती. इथे फटका हवेमध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक धावतील. सनी उलटा झेलचा प्रयत्न अप्रतिम, परंतु चेंडू अति सापडला नाही. थोडेसे पाठीमागे राहिले. चांगला प्रयत्न होता. 2 धावा याही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. सात धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 1चा शेवटचा बॉल. आतापर्यंत चांगलं थांबवलंय, चांगलं रोखलंय. मोठे फटके, मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलंय, फलंदाजांना वंचित ठेवलंय. वैभवचा हा बॉल पुन्हा एकदा फटका इथे फसलाय. ओहो, सेकंड अटेम्प्टला काय कॅच पकडलाय, काय कॅच पकडलाय. अप्रतिम. चुकी झालेली खेळाडूकडून ती सावरली. बॅकअप होता, बॅकअप पाठीमागून सॅम आला होता. सॅम कडून चुकी झाली होती. या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती सॅमच्या हातामधून झेल सुटली होती, परंतु यावेळेस सॅमने सावरले स्वतःला देखील आणि रोहनला देखील. आणि एक महत्वपूर्ण खेळाडूची विकेट इथे पाठीमागे पाठवली जाते. वैभवला मात्र केलाय चॅलेंज आउटचा इशारा. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद. मनीष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सात धावा धावफलकावरती. 7 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. सूरज पवार ओव्हर नंबर 2 मध्ये.
इथे फटका आपण पाहिलं तर वैभवच्या डोक्यावरून पाठीमागे चाललाय स्क्वेअर लेगला. इथे आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. इस डी झोन मध्ये गेलाय. एक धाव मिळेल. इथे झेलची संधी. जयेश मराठे चुकी करणार नाहीयेत. अफलातून कॅच. कमालीची झेल आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एका मोठ्या विकेटचं इथे पतन होत आहे. सलामीचा खेळाडू तोही मैदानाच्या बाहेर चाललाय. पहिले 2 सलामीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. मनेश मैदानाच्या बाहेर चाललाय परंतु नयन आहे. अजूनही नयनवरती लक्ष असेल कारण तो सलामीला आलाय. नयनकडे क्षमता आहे, क्लास आहे, एक युवा खेळाडू आहे. अजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कमी गतीचा बॉल. बॅटची वरची कडा. पुनश्च बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल. यावेळेस फटका भरपूर चांगला आहे. सागर आहे डीपला. यावेळेस चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. बॉल एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावींसाठी चौकार आलाय. अजितच्या बॅट मधून आज चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ झाला. ओव्हर नंबर 2 मध्ये शेवटचा बॉल. धावफलक आतापर्यंत जाऊन थांबलाय 14च्या घरामध्ये. 14 धावा धावफलकावरती. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. सुरेश पवार भरपूर चालाक आहे. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 14. चला लगेच तिसऱ्या षटकासाठी वैभव आहे का? वैभव पॉवर प्लेचा गोलंदाज आहे. सागर आहे बॉलिंग साठी आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती. सागर ची फलंदाजी आतापर्यंत भरपूर वेळा पाहिली आहे. गोलंदाजी पहिल्यांदाच आपण पाहतोय सागर पवारची. ओव्हर नंबर 3 मध्ये एक नवीन गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॉलिंग करत असताना. हो पहिलाच बॉल. वेग फार होता, भरपूर वेग होता. पंच शहानिशा करतील त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत येईल. नो बॉलचा इशारा. नो बॉल आहे. पहिला बीमर आपण पाहतोय सागरचा. इस पंच फक्त नोची 1 धाव असेल. नो प्लस नसेल. नो प्लस आहे का अंपायर? एक सिंगल असेल.
हो, फ्री हिटचा बॉल तेज आणि तर्रार होता. पडल्यानंतर वेग वाढला. चांगला बॉल. फ्री हिटचा बॉल कसा असावा तर हा असा असावा. चांगला चेंडू आपण पाहायला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. नयन आहे स्ट्राईक एंड वरती. सोडून दिलाय नयनने. येस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. कमी गतीचा बॉल. डीपला प्रोटेक्शन आहे. रोहन आहे तिथे. रोहन चुकी करतोय. रोहन कडून झालेली चुकी ते 4 धावा मात्र नक्कीच देऊन जाते. अगदी खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. तिथे मात्र धावा फक्त आणि फक्त 2 होत्या. तिथे अतिरिक्त 2 धावा खर्च झाल्या. एक चांगला स्ट्रोक नयनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. डीपला चुकी झाली तोपर्यंत नयननी मात्र हा चेंडू चांगला टोलवला होता. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न. कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला बॉल तिथे आपण पाहतोय. सनी फेकी करते. 2 धावा नक्कीच मिळाल्या. 2 धावा थांबवू शकले नाही. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सर्केल जाऊन पोहोचेल. 23च्या घरामध्ये 23 धावा धावफलकावरती. हा एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय परंतु आता क्षेत्ररक्षक आहे. चांगला अडवलंय. चांगला अडवलंय. चांगलं रोखलंय चेंडूला. सॅम आहे तिथं. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावा वाचवल्या गेल्या. 26 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. चांगला बॉल आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा वैभव आहे तिथे. थोडंसं फंबलिंग आपल्याला पण नक्कीच पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेसाठी तोपर्यंत जागा सोडली आहे आणि दुसरी धाव देखील इथं पूर्ण होते. लेझी क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच वेळा पाहायला मिळालं. खराब फिल्डिंग वारंवार आपल्याला पाहायला मिळते. मानादेवी स्पोर्ट्स आंबरक टीम क्षेत्ररक्षण करत असताना भरपूर चुका झाल्या. आज पहिल्याच सामन्यामध्ये चुका भरपूर पाहायला मिळाल्या. सोडून जायचा होता परंतु चेंडू भरपूर चांगला शरीराचा वेध घेणारा होता. एक चिकी चोरीची धाव घेण्याचा मानस परंतु धाव घेत असताना फलंदाज होतील बाद. शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट आणि धावफलकावरती धाव 28 आणि 29 धावांचा टार्गेट इथे सेट झालंय. मानादेवी स्पोर्ट्स आंबरक संघाला बनवायचे आहेत 29 धावा. चेंडू असतील त्यांच्याजवळ 18.
कोराडे साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष असं स्वागत आहे मैत्री चषक 2025 मध्ये. त्याचबरोबर माननीय आदरणीय प्रवीणजी पवार ॲपल लाईटचे मॅनेजर यांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम. त्याचबरोबर आदरणीय संदीपजी गुराडे साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम. त्याचबरोबर सचिन साहेब कदम यांच्या शुभ हस्ते संदीपजी गुराडे यांचा आदर सत्कार मान सन्मान मी घेऊ इच्छिते तो आपण स्वीकारायचा आहे. चला दुसऱ्या डावाला होते सुरुवात. त्याचबरोबर सन्माननीय मोरणा क्रिकेट असोसिएशनचे समालोचक विठ्ठलजी कदम साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपला आदर सत्कार मान सन्मान आम्ही करू इच्छितो. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जीवनदान मिळतंय ते बकासूरला आणि बकासूरला जीवनदान मिळाल्यानंतर त्याची फलंदाजी बघायला भरपूर लोकांना आवडते. यावेळेस चेंडू भरपूर चांगला होता, तेज आणि तर्रार होता, वेग फार होता. त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. एक सिंगल परंतु मिळाली ती थांबवू शकले नाही. एक चिकी चोरीची धाव इथे अगदी वेगाने पूर्ण केली आहे. सनी ऑन स्ट्राइक. हो फटका भरपूर चांगला आहे. क्लासिकल सनी फटका एकदम कडक. धावा मिळतील 4. चौकार. सनी आहे, क्लास आहे त्याच्याकडे, भरपूर क्लास आहे. नजाकत भरून ठेचून भरली आहे या खेळाडूच्या फलंदाजीमध्ये, त्याच्या परफॉर्मन्स मध्ये. बॅटिंग थोडीशीच करतो परंतु नेहमी स्मरणात राहणारी फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. तो सनी आपण पाहतोय, नुकताच त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद. टीम मानाई देवी स्पोर्ट्स संपर्क संघाला लागलेला पहिला धक्का म्हणजे सनी पवार बॅक टू द डग आउट. चला मॅच अगदी आपण स्पीडली चालू ठेवाया. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. सागर पवारचा हा फटका, परंतु सूरज पवार जागा सोडणार नाहीये.
चांगलं रोखलं, चांगलं थांबवलंय आतापर्यंत. ओव्हर नंबर 1चा खेळ आपण पाहिलं तर 5 चेंडू झालेत. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1चा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1चा. सागर पवार आपण पाहतोय. हो, सोडून दिलाय. वेग फार होता, भरपूर वेग होता, परंतु दिशा थोडीशी खराब आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेलकम टीम विठला 11 शिद्रुकवाडी. हेमंत दादा वेलकम. हो, बैठक खेळायचा होता, बैठा मारायचा होता, परंतु गोलंदाजी अगदी तिखट झाली आहे. ती तिखट गोलंदाजी करत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये चांगल्या चांगल्या फलंदाजांना बीट करत असताना गोलंदाजांनी मात्र चारी मुंड्या चित केलंय. संदेश आहे. सुपर गोलंदाजी. अगदी कमी वयाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना मोठमोठ्या खेळाडूंच्या विरोधात गोलंदाजी करत असताना त्याची गोलंदाजी अप्रतिम आणि लाजवाब राहिली आहे. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सात धावा धावपलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर आपल्याला पाहायला मिळतील अमित. ओव्हर नंबर 2 मध्ये सूरज पवार. पहिल्या षटकामध्ये जास्त चेंडू खेळू शकला नाही, परंतु गोलंदाज देखील तितकाच चांगला होता. परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये अमित आहे आता बॉलिंगसाठी आपण पाहतोय. हो, पूर्णपणे चेंडूला येऊन दिलं, शरीरापर्यंत आली ती. नंतर मात्र बॅटचा फेस ओपन केला, तोपर्यंत चेंडू मात्र निघून गेला. चांगली गोलंदाजी. वेग फार होता गोलंदाजाकडे. हो, पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. पंचांना प्रश्न विचारले जरूर, परंतु हा बॉल निर्धाव आहे. भरपूर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मॅच मध्ये प्रेशर कुठेतरी थोडासा वाढत चाललाय. मोठमोठ्या फटक्यांनी मात्र हा प्रेशर रिलीज करावा लागेल, दूर करावा लागेल सूरज पवारला. सूरज पवार अजून मैदानाच्या आतमध्ये थांबलाय, परंतु गोलंदाजी भरपूर चांगली चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. एक सिंगल मिळते. खोला टप्प्याचा बॉल. फिल्डिंग पण आपण पाहिलं तर थोडस वॉर्मलिंग होत आहे. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. दुसरी धाव देखील इथं पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी तोपर्यंत जागा सोडली आहे आणि 3 धावा तिथे पूर्ण होत आहेत. अकरा धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये नाही. विकेट किपर ओव्हरती हेड बॉल जाईल डी झोन मध्ये.
सागर पवारचा हा फटका आपण पाहतोय भरपूर चांगला आहे. बॉल त्याच्यावरती जाईल एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी चौकार. या 4 धावा भरपूर महत्वाच्या त्या ऐन मोक्याच्या वेळी येत आहेत आणि धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय 16च्या घरामध्ये 16 धावा धावफलकावरती. 6 मध्ये बनवायच्या 13 6 चेंडू 13 धावा 13 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सूरज पवार आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती नॉन स्ट्रायकिंग वरती सागर पवार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अजित. 13 धावा डिफेंड करायचे 13 धावा ठोकायचे सूरज पवारला. या परिस्थितीचा आदर्श खेळाडू आहे परंतु या सामन्यामध्ये तशी खेळी त्याची पाहायला मिळेल का. फटका तर भरपूर चांगला आहे. उंच गेलाय हवेत गेलाय लांब देखील गेलाय. सूरज पवारची पावर दाखवत असताना हा बॉल गेलाय स्टेट हिटच्या दरम्यान सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. बराच वेळ शांत होता वाट पाहिली आणि शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉल वरती वाट लावली. या सामन्यामधली हवा काढून घेतली आहे. सामन्याला वेगळी कलाटणी देणारा पहिल्याच बॉल वरती आलेला षटकार आपण पाहतोय. सामना थोडासा हलका झालाय थोडासा दोन्ही बाजूला समांतर झालाय. आता आपण पाहतोय गरज आहे ती 7 धावेंची. चेंडू असतील अजूनही 5 मध्ये बनवायच्या 7 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवूया आपण. पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करतील. टप्प्याची वाट पाहिली की वाट लागली. बॉल टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून गेलाय. डोक्याचा ताप वाढवत असताना या 4 धावा देऊन गेलाय. 3 धावेंची गरज आहे आता विजयासाठी. सामना भरपूर फसवला होता. नाटोची टीम कडून खेळत असताना मात्र चांगली दिशा दिली होती परंतु शेवटच्या षटकामध्ये ती दिशा कुठेतरी भरकटली. दिशा बेदिशा झाली आणि आता मॅच इथे येऊन थांबली आहे. 4 मध्ये बनवायच्या 3. सूरज पवारचा हा बॉल जाईल निघून. विजयाचा शंखनाद फुंकणारा सूरज पवारच्या बॅट मधून आलाय शेवटच्या बॉल वरती. विजयाचा दमदार षटकार. वाट पाहिली परंतु वाट लावली खेळाडूने. बकासूर आहे ही त्याची ओळख आहे. अभिनंदन टीम मनादेवी स्पोर्ट्स अमरक. हार्ड लक बॅड लक तुमचा खेळ अप्रतिम होता परंतु मेहनत कुठेतरी थोडीशी कमी पडली आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या सामन्याचा हिरो सूरज पवार मॅन ऑफ द मॅच आपण यायचा आहे.